नमस्कार. भारतात लग्न म्हणजे काय? फक्त दोन व्यक्तींचं एकत्र येणं? नाही, याच्या खूप खूप पलीकडे आहे. लग्न म्हणजे दोन कुटुंब, दोन परंपरा आणि कित्येक पिढ्यांचं मिलन. पण प्रत्येक धर्मात, प्रत्येक समाजात या नात्याचा अर्थ सारखाच असतो का? चला तर मग, आज आपण भारतातील विवाह संस्थेच्या याच गुंतागुंतीच्या आणि तितक्याच रंजक विश्वात डोकावून पाहूया. सुरुवात करूया एका अगदी मूलभूत प्रश्नापासून. विवाह म्हणजे नक्की काय? याची व्याख्या तरी काय आहे? बरं, समाजशास्त्राच्या पुस्तकात जर आपण पाहिलं तर एक सरळ सोपी व्याख्या सापडते. विवाह म्हणजे दोन प्रौढ व्यक्तींमधील सामाजिक मान्यता असलेलं लैंगिक मिलन. खूपच सोपं वाटतं नाही का? पण थांबा जरा. कारण जसा भारताचा विचार सुरू होतो तसे हे सोपं उत्तर प्रचंड गुंतागुंतीचं होऊन जातं. इथे धर्म, जात, प्रदेश यानुसार विवाहाच्या इतक्या विविध पद्धती आहेत की विचारायची सोय नाही. चला, आपण आपल्या प्रवासाची सुरुवात हिंदू धर्मातील विवाह संकल्पनेपासून करूया. इथे विवाहाला एक पवित्र बंधन आणि एक महत्त्वाचं धार्मिक कर्तव्य मानलं जातं. हिंदू धर्मात विवाहाला फक्त एक सामाजिक करार म्हणजे सोशल कॉन्ट्रॅक्ट मानत नाहीत, तर तो एक संस्कार आहे. संस्कार म्हणजे काय? तर एक पवित्र, अतूट असं धार्मिक बंधन, एक नैतिक जबाबदारी. असं बंधन जे केवळ याच जन्मासाठी नाही, तर ते 7 जन्मांचं नातं मानलं जातं. आणि ह्या अतूट बंधनाला पक्क करणारा सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे सप्तपदी. यामध्ये वधू आणि वर पवित्र अग्नीला साक्षी मानून 7 पावलं एकत्र चालतात. अग्नीच्या साक्षीने घेतलेली ही 7 वचनं या नात्याला आध्यात्मिक पातळीवर नेतात आणि ते अतूट बनवतात. याच संदर्भात कन्यादान या विधीलाही खूप जास्त महत्त्व आहे. यात वधूचे वडील आपल्या मुलीचा हात वराच्या हातात देतात. हे फक्त एक दान नाहीये, तर ते एका पित्याचं पवित्र धार्मिक कर्तव्य मानलं जातं. यातून विवाहाचं संस्कार हे स्वरूप आणखी घट्ट होतं. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे का? हिंदू धर्मात पितृऋण नावाची एक संकल्पना आहे. म्हणजे आपल्या पूर्वजांचं आपल्यावर असलेलं कर्ज. असं मानलं जातं की हे कर्ज पुत्रप्राप्ती करूनच फेडता येतं, कारण मुलगाच अंत्यविधी आणि श्राद्ध यांसारखे विधी करू शकतो. त्यामुळे वंश पुढे चालवणं आणि पितरांना मुक्ती देणं हे सुद्धा विवाहाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट बनतं. आता आपण हिंदू धर्मातील संस्कार या संकल्पनेपासून पूर्णपणे वेगळ्या अशा इस्लाम धर्मातील विवाह संकल्पनेकडे वळूया. इथे विवाहाला एक कायदेशीर करार म्हणजेच एक लीगल कॉन्ट्रॅक्ट मानलं जातं. या स्लाइडवर दोन्ही दृष्टिकोनांमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. बघा, एका बाजूला आहे संस्कार, एक पवित्र आणि अटूट बंधन, तर दुसऱ्या बाजूला आहे करार, एक कायदेशीर आणि तोडता येण्याजोगा करार. एका बाजूला धार्मिक जबाबदारी आहे, तर दुसऱ्या बाजूला परस्पर हक्क आणि कर्तव्य आहेत. इस्लाममधील विवाहाचे हे करारात्मक स्वरूप निकाहनामामधून स्पष्ट दिसतं. इथे अग्नी किंवा विधींपेक्षा जास्त महत्त्वाचा असतो हा लेखी करार, ज्यावर वधू आणि वर साक्षीदारांसमोर सही करतात आणि या दोघांचे हक्क आणि जबाबदाऱ्या अगदी स्पष्टपणे लिहिलेल्या असतात. ह्या कराराचा एक खूप महत्त्वाचा भाग म्हणजे मेहेर. ही एक रक्कम आहे जी वर म्हणजे नवरा लग्नाच्या वेळी वधूला म्हणजे बायकोला देतो आणि याचा मुख्य उद्देश असतो वधूची आर्थिक सुरक्षा जपली जावी. आता करार आहे म्हटल्यावर तो तोडलाही जाऊ शकतो, पण इथे घटस्फोटाच्या हक्कांमध्ये एक मोठी असमानता दिसते. पुरुषाला तलाकचा एकतर्फी हक्क आहे, ज्यासाठी त्याला पत्नीच्या परवानगीची किंवा कारण देण्याचीही गरज नाही. या उलट स्त्रीचा खुलाद्वारे घटस्फोट मागण्याचा हक्क खूप मर्यादित आहे. त्यासाठी तिला पतीच्या संमतीची किंवा न्यायालयाच्या हस्तक्षेपाची गरज भासते. भारतात फक्त हिंदू आणि इस्लाम हेच धर्म नाहीत. इथे असे अनेक समुदाय आहेत ज्यांच्या विवाहाबद्दलच्या कल्पना पूर्णपणे वेगळ्या आहेत. चला त्यांच्यावरही एक नजर टाकूया. ख्रिश्चन धर्मातील विवाहाची संकल्पना हिंदू धर्माच्या संस्कार कल्पनेच्या खूपच जवळ जाणारी आहे. इथेही विवाहाला पवित्र बंधन किंवा होली मॅट्रिमनी मानलं जातं. हे नातं जोपर्यंत मृत्यू आपल्याला वेगळं करत नाही तोपर्यंत अतूट मानलं जातं आणि यात एक पत्नीत्वाचं कठोर पालन केलं जातं. आणि याच्या अगदी उलट चित्र दिसतं ते आदिवासी समुदायांमध्ये. तिथे विवाह हा बऱ्याचदा एक साधा तोंडी करार असतो. त्यामुळे तो सहजपणे तोडलाही जातो आणि घटस्फोटाकडे कलंक म्हणून पाहिलं जात नाही.
इतकंच नाही तर इथे बहुपत्नीत्व आणि काही जमातींमध्ये तर बहुपतित्व म्हणजे एका स्त्रीचे अनेक पती असण्याची प्रथाही आढळते. अच्छा, विवाहाच्या पद्धती तर आपण पाहिल्या, पण जोडीदार निवडण्याचे नियमही भारतात खूप महत्वाचे आहेत. हे अलिखित नियम सामाजिक व्यवस्था टिकवून ठेवण्याचं काम करतात. हिंदू समाजातच उत्तर आणि दक्षिण भारतात खूप मोठा फरक दिसतो. उत्तर भारतात नकारात्मक नियम आहेत, म्हणजे कोणाशी लग्न करू नये हे सांगितलं जातं. जसं की एकाच गोत्रात किंवा गावात लग्न करायचं नाही. याच्या उलट दक्षिण भारतात सकारात्मक नियम आहेत, म्हणजे कोणाशी लग्न करणं जास्त पसंत केलं जातं हे सांगितलं जातं, जसं की आतेमामे भावंडांशी विवाह. इतर समुदायांचेही स्वतःचे असे खास नियम आहेत. उदाहरणार्थ, मुस्लिमांमध्ये चुलत भावंडांची विवाहाला परवानगी आहे. ख्रिश्चन लोक साधारणपणे आपल्याच धर्मात आणि पंथात लग्न करणं पसंत करतात. तर आदिवासींमध्ये आपल्या जमातीतच पण स्वतःच्या कुळाबाहेर लग्न करण्याची पद्धत आढळते. आत्तापर्यंत आपण ह्या सगळ्या पारंपरिक पद्धती पाहिल्या, पण जेव्हा ह्या परंपरांचा सामना आधुनिक कायद्यांशी होतो तेव्हा काय होतं, ही संस्था कशी बदलत आहे ते पाहूया. आणि इथेच येतो आधुनिक कायद्याचा प्रभाव. विशेषतः हिंदू विवाह कायद्याने तर अनेक पारंपरिक नियम अक्षरशः बदलून टाकले. या कायद्यामुळे बहुपत्नीत्वाला गुन्हा ठरवलं गेलं, घटस्फोटाला कायदेशीर मान्यता मिळाली आणि विधवा पुनर्विवाहालाही कायदेशीर आधार मिळाला. यामुळे अटूट मानल्या जाणाऱ्या बंधनाची संकल्पनाच मुळापासून बदलली. ही स्लाईड आपण आत्तापर्यंत चर्चा केलेल्या सगळ्या गोष्टींचा एक उत्तम सारांश आहे. इथे स्पष्ट दिसतंय की पारंपरिक हिंदू विवाह हा संस्कार होता, तर आधुनिक कायद्याने तो कायदेशीर करार बनवला आहे. इस्लाम आणि आदिवासींमध्ये तो मुळातच एक करार आहे, तर ख्रिश्चन धर्मात तो एक संस्कार आहे. आणि घटस्फोट आणि जोडीदारांच्या संख्येबद्दलही प्रत्येक समुदायात किती वेगवेगळे नियम आहेत हेही दिसतंय. तर एक गोष्ट स्पष्ट आहे, भारतातील विवाह संस्था परंपरा आणि आधुनिकतेच्या एका मोठ्या रंजक वळणावर उभी आहे. आणि हेच आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडतं. जसजसे कायदे आणि सामाजिक विचार बदलत आहेत, तसतशा ह्या हजारो वर्ष जुन्या परंपरा भविष्यात या आधुनिक जगाशी कशा जुळून